नमस्कार मित्रांनो, बघा हा क्वेश्चन SRPF 4 नागपूर पोलीस भरती 2024 ला आलेला आहे. तसेच हा क्वेश्चन RRB NTPC आणि सर्व स्पर्धा परीक्षा करता उपयुक्त आहे. चला तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे आपण बघूया. बघा क्वेश्चन काय म्हणतो, एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतके फुले ठेवली. देवाला 7 फुले आली तरी सुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होतील? तर बघा काय म्हणते, एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतके फुले ठेवली. समजा पहिली पायरी, तर पहिल्या पायरीच्या दुप्पट 2 फुले, दुसरी पायरी त्याच्या दुप्पट 4 फुले, तिसरी पायरी त्याच्या दुप्पट 6 फुले, चौथी पायरी त्याच्या दुप्पट 8 फुले. असं करत करत किती पायऱ्या म्हणते, एकूण पायऱ्या 50 पायऱ्या असतील. तर शेवटची पायरी 50, ते किती येणार, 50 दुने 100. याची टोटल केली तर आपल्याला किती मिळणार, पायऱ्यांवर किती फुले ठेवली त्यांचे टोटल आपल्याला मिळणार. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे मित्रांनो. तर बेरीज करायसाठी काय करायचं, पहिले आपण याची सरासरी, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 केलं तर काय मिळते, सरासरी मिळते. सरासरी कशाची मिळते, या संख्यांची. पण सरासरीला जर आपण एकूण संख्यांनी गुणलं तर काय होते, त्यांची बेरीज मिळते. समजलं? तर हा बेरजेचा फॉर्म्युला आहे. तर पहिली संख्या किती आहे, 2, आणि शेवटची संख्या 100. पहिली संख्या 2, शेवटची संख्या 100 भागीला 2. एकूण संख्या किती आहे, 2 ते 100 पर्यंत 50. 100 अधिक 2 102 भागीला 2 गुणीला 50. बेपंचे 10, बेक बे 51 गुणीला 50. किती येते आन्सर, 0, 5 1 5, 5 5 25. ते आन्सर किती आलं, ह्या दोघांचा गुणाकार केलं तर 25, 2550. तर ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. सॉरी एवढंच नाही, हे फक्त पायऱ्यावर ठेवलेली फुले आहे. 7 फुले वाहिली देवाला, किती, 7 फुले वाहिली, 2550. म्हणजे त्याच्याजवळ 7 फुले देवाला वाहिली आणि तरी सुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक आहे, पुन्हा 7 फुले शिल्लक आहे. त्याचे टोटल 7 7 1404, हातचाला 1 6 25, 2564. ऑप्शन बी इज द राईट आन्सर, 2564. आपण हे विसरलो होतो की 7 फुले त्याच्याजवळ आहे आणि 7 फुले त्याने देवाला वाहिली. तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती, तर त्या व्यक्तीजवळ एकूण 2564 फुले होती. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.